रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर श्री सुनील शिवाजी खवरे मुक्काम बामणी पोस्ट पिंपळगाव यांची पानव ही कथा आपणासमोर अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी आज आपण सर्व माझ्या चॅनलवरती प्रथमच जर आला असाल तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर माननीय श्री खवरे सरांनी मला ही कथा अभिवाचन करण्याची परवानगी दिली, त्याचबरोबर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ही कथा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय श्री आनंदा असावले सरांनी केलं, त्याबद्दल त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माझा अमित कुमार शेलार हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया कथा पाने. उन्हाच्या धगीतनं आणि देवळा माळाच्या लाल भडक मातीतनं सताप्पा झापाझापा पावलं उचलत पिंपळगावाकडं निघाला होता. डोक्यावर भुईमुगाच्या शेंगाचं घटलं होतं आणि हातात कापडाची पिशवी होती. उन्हाच्या धगीनं आणि डोक्यावरच्या वजानं त्याचं अंग घामानं भिजलं होतं. कपाळावरचा घाम घरंगळून सरनकीतल्या तांबड्या लाल मातीत मिसळत होता. आणि सताप्पा खाली बघत विचारांच्या तंद्रीत वात तुडवत चालला होता. विचाराच्या तंद्रीत देवळमाळाची वाट संपली आणि डांबरी रस्ता आला. तसा सताप्पा जरा सुखावला, कारण एखादं उत्तरेकडनं जाणारं वाहन मिळालं तर त्याला पिंपळगावपर्यंत ओझं घेऊन पायपट करावी लागणार नव्हती. या आशेने तो सुखावला होता. थोडा वेळ रस्त्याकडेच्या हिरव्यागार करंजीच्या झाडाखाली त्यानं ओझं ठेवलं आणि पिशवीतनं टावेल काढून घामानं भिजलेला अंग पुसट टावेलानं वारा घेत रस्त्याकडं टक लावून बघत बसला. बराच वेळ झाला, कुठलंच वाहन रस्त्यावर दिसेना. तसा सताप्पा वर उठला आणि बुडाला डसलेली माती त्यानं झाडली. वाहनाची वाट बघत ताटकळत बसून वेळ वाया घालवाय नग त्याला आता नको वाटायला लागलं. म्हणून तो उठला आणि चालायला लागला. चालता चालता त्याच्या डोक्यात शेंगा विकून येणाऱ्या पैशाचा हिशोब सुरू झाला. अंदाजे 1400-1500 रुपये येतील असं समजून मनातल्या मनात 1500 रुपयाचा हिशोब त्यानं मांडला. लोकांचे घेतलेले हात उसने, दुकानाची उधारी, आईचं औषध, मुलांच्या शाळेची कापडं, दुधाच्या रतिबाचं पैसे, एवढं सगळं खर्च वजा करून त्याच्याकडे 200-250 रुपये तरी उरतील ह्या आशेनं त्याच्या काळवांडलेल्या चेहऱ्यावर समाधानाचं फूल उमलत होतं. हिशोबाचं गणित सुटलं तेव्हा तो पिंपळगावच्या उरटाला पोचला होता. थोड्याशा चढणीचा रस्ता चढून वर गेल्यावर एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्याचा विस्तार प्रचंड होता. या चिंचेच्या सावलीत पट्टण शेट्टी यांना धान्याचा काटा लावून बसायचा. सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, नाचणा जे काही धान्य शेतकरी काट्यावर घालायला आणतील त्यांना योग्य भाव ठरवून अण्णा शेतकऱ्यांना रोख पैसे द्यायचं आणि जमलेल्या धान्याची पोती दाबणानं शिवून ठेवायचं आणि संध्याकाळ होताच आपल्या शहराकडे निघायचं. आठवड्यातून एकदा म्हणजे बाजाराच्या दिवशी त्यांचा काटा ह्या चिचखाली चालायचाच. किंवा मग ते टेम्पो घेऊन गावोगाव फिरायचे. प्रत्येक गावाचा वार ठरलेला असायचा. हा पट्टण शेट्टी अण्णाचा 2 पिढ्याचा व्यवसाय होता. सीताप्पा चिचखाली आला. अण्णाने नमस्कार केला आणि म्हणला, अण्णा, कडकडीत वाळलेल्या शेंगा आहेत, काय भाव देणार? अण्णा म्हणले, आधी दाव की लेका. मग सताप्पाने पोत्याच्या बुचडी सोडली. अण्णानं शेंगा दाखवल्या. अण्णानं मुठभर शेंगा उचलल्या
1-2 शेंगा फोडून दाणं खाल्लं आणि अण्णा म्हणलं, सताप्पा पोते कट्ट्यावर ठेवून वजन बघू. सताप्पा म्हणला, नाही नाही अण्णा, आधी भाऊ सांगा. अण्णा हसत म्हणले, अरे लेका, आधी वजन तर करू मग सांगतो भाव. जगापेक्षा तुला 2 रुपये आगाव देतो, मग तर झाले. सताप्पानं मग पोतं काठ्यावर ठेवलं. शेंगाच्या पोत्याचं वजन 45 किलो भरलं. तसं लगेच अण्णानं कॅल्क्युलेटरवर बोटं मारली आणि अण्णा म्हणला, सताप्पा तुला म्हणून 22 किलोचा भाव धरलाय बघ. बाकी कोणाला विचार, शेंगा 20 किलो घेतल्यात. असं म्हणत अण्णानं 990 रुपये सताप्पाच्या हातावर ठेवलं. सताप्पाला आपल्याला इतरांच्या पेक्षा 2 रुपये आगाऊ भेटलं म्हणून आनंद झाला खरा, पण तो काय थोडाच काळ टिकला. मगाशी मनातल्या मनात केलेल्या हिशोबाचा अंदाज चुकला आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासीची सावली पडली. जवळजवळ 400 रुपये त्याच्या हिशोबापेक्षा त्याला कमी मिळालं होतं. सताप्पानं पैसे मोजून खिशात ठेवलं आणि आल्या पावली तो मागं वळला. बाजार न करताच तो रिकामी पिशवी घेऊन ऊन तुडवत गावाकडे निघाला. पुन्हा मगाच्या हिशोबानं सताप्पाचा पाठलाग सुरू केला. तसं तिचं डोकं ठणकायला लागलं आणि तो स्वतःशीच पुटपटला, चामारी, या कर्जाच्या दलदलीतनं कधी बाहेर येणार मी? काय पिढ्यानपिढ्या कर्जाचं वज आपल्या मागच्या पिढीच्या खांद्यावर ठेवूनच मारणार आपण. त्याला आपल्या परिस्थितीची खूप चिड येत होती, पण सताप्पाकडं दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. सकाळपासून सुरू असलेल्या पायपिटीमुळं सताप्पा घामाघूम झाला होता. त्यांना लय तहान लागली होती, त्यामुळं त्याच्या घशाला कोरडसुद्धा पडली होती. म्हणून तो न्हाव्याचा ओढा ओलांडताच जानकीकराच्या विहिरीकडे वळला. या विहिरीच्या पाण्यामुळं जानकीकराच्या तुकामाचे शेत हिरवाईनं कायम नाटलेलं असायचे. सताप्पा हिरीजवळ आला. विहिरीच्या बाजूनं आंब्याची, जांभळाची, आयना आणि लिंबाची हिरवीगार झाडं असल्यामुळं हितगार वाटत होतं. सताप्पा हळूहळू विहिरीत उतरला आणि पोटभर पाणी प्याला. उन्हाच्या दगीनं आणि विचाराच्या आगीनं आतनं बाहेरनं तापलेला सीताप्पा विहिरीच्या थंडगार पाण्यानं सुखावला. त्याच्या उन्हानं करापलेला चेहरा प्रसन्नतेनं उजळून निघाला. त्याला विहिरीच्या कडेनं असलेल्या झाडांच्या गार सावलीत गाडगाभर बसावं असं वाटलं. परत्यानं तो मोह आवरला आणि तो जानकीकराच्या शेतातून गावाकडे जाणाऱ्या पायवाटेनं चालू लागला. सताप्पा घराजवळ पोचला तेवढ्यात त्याला पाठीमागून कोणीतरी हाक मारली. सताप्पानं मागं वळून बघितलं तर तो धनाजी होता. आज धनाजीला पैसे देण्याचा वायदा सताप्पानं केला होता. शेंगा काट्यावर घातल्या तुझं पैसे देतो असं सताप्पानं धनाजीला सांगितलं होतं. धनाजीला बघताच सताप्पा कसनूचा हसला आणि म्हणला, अरे धना, शेंगाला चांगला दर नाही मिळाला बघ. अरे जर दर चांगला मिळाला असता तर तुझं पैसे द्यायला काय जड नव्हतं मला. पण अवघं 900 रुपये हातात पडलं आणि माझं गणित चुकलं बघ. धनाजीला सताप्पाचा स्वभाव माहीत होता. सताप्पा लय कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस होता. फक्त परिस्थितीनं त्याच्यासारख्या माणसाला असं हातबल केलं होतं. धनाजी सताप्पाच्या खांद्यावर हात टाकीत म्हणला, सताप्पा, अरे वायदा मोडला म्हणून काय वाईट वाटून घेऊ नगेस. पण माझं जर ऐकशील तर या परिस्थितीतून तू लवकरात लवकर बाहेर येशील बघ. लगेच सताप्पा म्हणला, अरे सांग की धना, काय करावं लागेल? धनाजी सताप्पाला म्हणाला, अरे तू गावातल्या गोकुळच्या डेअरीतनं प्रकरण कर आणि एक चांगली मज घे. अरे दुसऱ्या येतापर्यंत तुझं डेअरीचं पैसे फिटत्याल आणि तिथनं पुढं तुझी परिस्थिती सुधारायला तुला मदत होईल. धनाजीचं म्हणणं सताप्पाला पटलं.
आणि सताप्पा धनाजीला म्हणला, बरं धनाजी, आजच चेअरमनची गाठ घेतो, काय म्हणतात ते बघतो, आणि जर प्रकरण वाईल असं वाटलं तर येत्या गुरुवारीच मुरगुडाच्या बाजाराला जाऊया आणि चांगल्या दुधाची म्हस आणूया. पण तू ह्याच्यात मला मदत करायची बरं का, अरे तुला जनावराची चांगली जाण आहे. धनाजी सताप्पाच्या खांदा दाबीत म्हणला, सताप्पा, अरे तो आज चेअरमनची गाठ घे, ते काय म्हणतात बघ, ते तुला काय नाही म्हणणार नाहीत, मग पुढचं माझं मी बघतो. हे बघ, आता लई उशीर झाला आहे, मला पिंपळगावच्या बाजारला जायचं आहे, मी आता जातो. बाजारासनं आल्यावर संध्याकाळी भेटतो तुला, पाहिजे तर संध्याकाळी दोघंही जाऊ चेअरमनकडे. धनाजीच्या बोलण्यानं सताप्पाचं मन आनंदानं भरून आलं आणि तो त्याच आनंदात घरात शिरला. गुरुवारी सकाळी सताप्पासाठी एका नव्या वर्षासारखं होतं. तो आणि धनाजी सकाळी सकाळी चहा पिऊन मुरगुडाच्या बाजाराला आले होते. मुरगुडचा जनावरांचा बाजार माणसांनी आणि जनावरांनी अगदी फुलून गेला होता. नाना जातीची जनावरं लोक घेऊन येत होती बी आणि घेऊन जात बी होती. जनावरांचा व्यवहार करणारे हेडे जनावरांचा सौदे करायची. एखादा सौदा मनाजोगा व्हायचा, एखादा सौद्यात घाटा व्हायचा. सताप्पाला एक म्हस पसंत पडली. सौदा पण त्याच्या मनासारखा झाला. मग धनाजीने एक टेम्पो ठरवून म्हस टेम्पोत चढावली आणि म्हशीला घेऊन टेम्पो गावाकडे निघाला. टेम्पो सताप्पाच्या दारात यायला संध्याकाळचं 4 वाजलं होतं. म्हशीला टेम्पोतून सावकाश उतरवलं. सताप्पाच्या आईनं म्हशीच्या पायावर लय श्रद्धेनं पाणी घातलं. तिच्या पायावर हळदी कुक्कू लावलं आणि दही भाताचा मुटका तिच्या अंगावरून वळून टाकला आणि ती म्हशीला म्हणली, बाय, तुझ्या रूपानं आमच्या घरात लक्ष्मी आली बघ, तुझा कृपा आशीर्वाद राहू दे. असं म्हणत म्हातारीचा पण कंठ दाटून आला. सताप्पानं यसनीला धरून म्हशीला गोट्यात नेऊन बांधली. सताप्पाच्या बायकोनं आणलेला चहा सगळेजण प्यायले. टेम्पोवाल्याला टेम्पोचं भाडं दिलं आणि तो आपला निघून गेला. आणि मग धनाजी आणि सताप्पा परड्यात पिंजरा आणायला गेले. म्हशीच्या मालकानं म्हस 1-2 दिवसात येल असं सांगितलं होतं. त्यामुळं सताप्पा तयारीला लागला होता. रात्री सताप्पाचं कुटुंब जेवण वगैरे आटपून झोपायच्या तयारीत होतं. झोपताना म्हातारी सारखी सताप्पाला सांगत होती, सताप्पा, गाढ झोपू नकोस बाबा, म्हशीकडं लक्ष ठेव, अरे म्हस कधी बी येईल. सताप्पा, होय होय, हाय जागा मी, असं म्हणत हांतरुणावर कालांडला. सताप्पाचं 4 वर्षाचं पोरगं सताप्पाला बिलगून झोपलं होतं. बायको भांडीकुंडी आवरत होती. इतक्यात गोट्यातनं आवाज आला आणि म्हस मोठ्यानं हांबारली. सताप्पा गडबडीनं उठला. तशी म्हातारी पण लगबगीनं त्याच्या पाठीपाठ गेली आणि दोघं बी गोठ्यात गेली. तर म्हस येली होती. सताप्पानं आपल्या बायकोला मोठ्यानं हाका मारल्या. तशी ती पण धावत गोट्यात आली. मग सताप्पानं रेडकाला उचललं आणि म्हातारीनं पिंजारा अंथरून त्याच्यावर टाकलेल्या पोत्यावर सताप्पानं रेडकाला ठेवलं. म्हशीला रेडा झाला होता. सताप्पाला लय आनंद झाला. तसा त्याच्या घरादाराला सुद्धा लय आनंद झाला. कितीतरी वर्षानं त्याचं घर आनंदानं भरून गेलं होतं. 2 दिवस असंच आनंदात गेलं. पण 3ऱ्या दिवसाची पहाट उगवली ती दुःखाची किनार घेऊनच. सकाळी सताप्पा गोट्यात गेला तेव्हा रिडकू निपचित पडलं होतं. त्याची हालचाल होत नव्हती. हो, ते मेलं होतं. सताप्पाचं डोळं पाण्यानं डाबडाबलं. 2 दिवस झालं नाही तवर रिडकू मेल्यामुळं त्याला लयच दुःख झालं होतं.
तो लहान मुलासारखा रडायला लागला. त्याचं रडणं ऐकून घरातली सगळी गोठ्यात आली. अहो 2 दिवसाचा आनंद 2 दिवसात तुडवून गेला आणि नशिबानं घरावर दुःखाची सावली अंथरली. मशीन आपल्या निश्चित पडलेल्या रेडकाला बघून हांबरायला सुरुवात केली. तिचं पण डोळं पाण्यानं वाहायला लागलं. म्हातारीनं आपल्या सुरकातलेल्या आणि अनुभवी हातानं सताप्पाला धीर दिला आणि रेडकाला शेताच्या बांधावर पुरायला सांगितलं. रेडकू मेल्यामुळं मशीनं पण रात्री पाण्यावर घातला नाही. म्हातारी सताप्पाला म्हणली, सताप्पा लेका उठ. या बघ, घाबरून जाऊ नगस. अरे सकाळी म्हस पानवल. अरे किती केलं तर तिचं लेकरूच ते. तिचं दुःख तिला टोचत असणारच की बाबा. जनावर झालं म्हणून काय झालं? शेवटा आईचं कातडच ते. तिला पण आपल्या लेकराचं दुःख विसरायला टाईम लागणारच की. उठ उठ. अरे उठ बाबा उठ. न ग मनाला लाव. म्हातारीचं बोलणं सतापाला पटलं आणि त्यो रेडकाला पुरून आला. सकाळी म्हस नुसती हांबरत एका जागेला गप उभी होती. आज पण तिनं पानव घातला नाही. मग मात्र सताप्पानं डॉक्टर बोलावलं. औषध पाणी सुरू केलं. पण काय इलाज होईना. डॉक्टर झाले, बुवा झाला, भटजी झालं, औषध पाणी झालं. अहो एवढंच काय, अंगार दुपार सगळं करून बघितलं, पण म्हस काय पाण्यावर घाले ना. आता मात्र सतापाचं उरलं सुरलं अवसाळून गळून गेलं होतं. तो असाच संध्याकाळी गोठ्यात डोक्याला हात लावून बसला होता. म्हशीच्या विचारानं तो अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात बघा त्याचं 4 वर्षाचं पोरगं गोठ्यात आलं आणि ते बाप्पाच्या गळ्यात पडून रडायला लागलं आणि आपल्या बाप्पाला आपल्या बोबड्या बोलानं विचारायला लागलं, बाबा बाबा आपलं ती एवलं लिलकू कुठं गेलं व? लिलकू कुठं गेलं व? तुम्ही कुठं नेलं त्याला? त्याची आई वलालती की आता त्याचं लिलकू नाही म्हणून. कुठं आहे लिलकू? बाबा कुठं नेलं तुम्ही? त्याच्या आईला पाहिजे ती लिलकू म्हणून वलालती ती. कुठं ठेवलं लिलकू? सतापाच्या पण डोळ्यात आपल्या पोराच्या बोलण्यानं पाणी यायला लागलं. त्यानं आपल्या लेकराला आपल्या छातीबरोबर कवटाळलं आणि म्हणला, लेकरा कुठं नाही नेलं र, म्या कुठं नाही नेलं, देवानंच नेलं. एवढ्यात त्याच्या बायकोनं त्याला हाक मारली म्हणून तो आपल्या पोराचं गळ्यातला हात अलगद काढून त्याला म्हणला, थांब लेकरा इथं, तुझी आई काय म्हणते बघते. थांब इथं. आणि तो घरात गेला. इकडं गोट्यात ती चिमुरडं पोर त्या म्हशीकडं बघत होतं. म्हस बी त्याच्याकडं बघत होती आणि हांबरत होती. कुठल्या अभावितपण ती लेकरू चालत चालत म्हशीजवळ गेलं. जवळ नवं तिच्या तोंडाजवळ गेलं आणि त्यानं आपली नाजूक बोटं तिच्या कपाळावर ठेवली. आपला हात तिच्या गळ्याभोवतीनं फिरवायला लागला. ती म्हस पण शांतपणे तिच्या स्पर्शाची निर्मळ माया अनुभवत होती. लेकरू म्हशीच्या काळ्या शार अंगावरनं हात फिरवत मागं गेलं. म्हशीच्या पोटावनं हात फिरवून लेकराचा हात म्हशीच्या कासत घेतला त्यानं आणि म्हशीच्या थानानं तो कुरवाळायला लागला. लेकराची नाजूक
नाजूक बोट म्हशीच्या थानाला कुरवाळायला लागली. त्याच्या स्पर्शानं म्हशीचं सर्वांग ममत्वात फुलून गेलं आणि आणि क्षणातच तिच्या थानातनं धारोष्ण दुधाच्या धारा वाया लागल्या. तो चिमुकला जीव अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगानं घाबरला आणि वरडला, बाबा दूध, बाबा दूध असं म्हणतच ती घरात पळालं. पोराच्या अचानक वरडण्यानं सगळीजण गोठ्याकडे परत पळत आली. बघत्यात तर काय, गोठा दुधानं पांढरा शुभ्र झाला होता. गोठ्यात साक्षात दूधगंगाच अवतरली होती. म्हशीच्या थानातून दुधाच्या धारा वाहत होत्या आणि सताप्पासहित सगळ्या घरच्यांच्या डोळ्यातनं आनंदाच्या धारा वाहत होत्या. म्हशीनं अखेर पाणव घातला.